कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील सायंकाळी 4 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ आणि रंकाळा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धात 6व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या इंद्रजित चौगुलेच्या पासवर संकेत साळुखेनं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर गोलची परतफेड करण्यासाठी रंकाळा संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र त्यांना गोल करता आला नाही. सामन्याच्या 26व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या संकेत साळुखेनं गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात गोलची आघाडी कमी करण्यासाठी रंकाळा संघानं आक्रमक खेळ केला, मात्र त्यांना गोल करण्यात यश आलं नाही. सामन्याच्या 52व्या मिनिटाला इंद्रजित चौगुलेच्या पासवर शिवाजीच्या संकेत नितीन साळुखे यानं गोल करत स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली. या गोलमुळे शिवाजी संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. 58व्या मिनिटाला शिवाजीच्या संकेत साळुखेच्या पासवर यश जांभळीनं गोल केला. पाठोपाठ 59व्या मिनिटाला शिवाजीच्या संकेत साळुखेनं गोल करत संघाचा 5वा तर वैयक्तिक 4था गोल केला. संपूर्ण वेळेत रंकाळा संघाला गोल करता न आल्यानं श्री शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 5-0 अशा गोलफरकानं एकतर्फी जिंकला. श्री शिवाजी संघाकडून विशाल पाटील, सिद्धेश साळुखे, रोहन अडनाईक, राज अली यांनी, तर रंकाळा संघाकडून पृथ्वीराज पाटील, सोहम निकम, अमोल भोसले, साई कदम, स्वप्नील तेलवेकर यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. दरम्यान दुपारी 1:30चा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना दिलबहार संघानं 2-1 गोल फरकानं जिंकला. या विजयासोबत श्री शिवाजी तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ संघानं पुढील फेरीत प्रवेश केला. उद्या दुपारी 2 वाजता सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा यांच्यात, तर सायंकाळी 4 वाजता बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना होणार आहे.